ते तुम्ही इथे रूम वगैरे दिले ते बोलते मी तुम्हाला. काय आलं? ते तुम्ही रूम वगैरे दिले त्यांना ते रेंटवरती गिफ्टवाल्यांना बाजूवाल्यांना तुला कोण बोलली गिफ्ट? ते गिफ्ट ठेवलेले आहे आता बघितलं मी त्यांना. काय झालं? तुम्हाला विचारते. मला विचारते. हा म्हणजे तुम्ही दिले गिफ्ट म्हणजे त्यांना रेंटवरती दिले. रेंट वरती नाही दिले का? मग त्यांनी गिफ्ट वगैरे ठेवले ना. आता गाडी आली मी बघितलं. हा ठेवलं असेल त्यांनी. मॅडमकडे बोलून झाले. त्यांना काही दिवसासाठी पाहिजे फक्त. काही दिवसासाठी रेंटवरती ऑब्विसली त्यांनी ठेवले. मी आता आली खाली, माझं काम होतं, मेडिकलला जात होती तेव्हा मी पाहिले की ते गिफ्ट आपल्या रूम मध्ये ठेवताय हॉस्टेलच्या याच्यामध्ये. तुम्हाला विचारते मी. रेकॉर्ड ना लाईव्ह वरती टाकले मी. लाईव्ह टाकले वरती. का बरी म्हणजे तेच विचारते ना. तुम्ही हॉस्टेलच्या मुलीला तुम्ही डायरेक्ट ऍडमिशन देत ना, तिला तुम्ही एवढा हे हरेस्ट करताय आणि तुम्ही बाजूला तुम्ही हे करताय. हा म्हणजे पैसे कमवण्याचं. मग तेच तर बोलते ना, पैसे कमवण्याचं तुम्ही हे दुसरं तुम्ही हे व्यवहार चालू केले आहेत ना, धंदा चालू केलाय तुम्ही समाज कल्याणमध्ये, म्हणून तुम्ही मला काढण्याचा प्रयत्न केला. करा मॅडमला कॉल, मी पण करते ना. ती आता डायरेक्ट वरतीच आली ना, लाईव्हच आहे. तुमची पण लाईव्ह आहे, त्यांची पण लाईव्हच काढली आहे. म्हणजे या समाजवाल्यांना कसलाही खौफ नाही आणि मलाही धमकी देत आहे की ती व्हिडिओ डिलीट करून टाक, नाही तर तुला पोलिसांकडून पकडवण्यात येईल, असं ते मला धमकी देत आहे. काढण्याचं, हॉस्टेलमधून काढण्याची धमकी देत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना ह्यांचा पगार कमी पडतो म्हणून हे मुलींच्या हॉस्टेलच्या नावाने इलिगल बिझनेस करतात. हे आतमध्ये उभा आहेत ना, ह्यांची बाजूची गिफ्टची शॉप आहे, दुकान आहे आणि त्यांनीच घेतलेले आहे रेंटवर. त्यांनी इकडचा रेंट मुलुंडच्या एरियामध्ये जिथे हा हॉस्टेल आहे 28,000 आहे पर मंथ. आणि इथे टेम्पररी बेसवरती म्हात्रे म्हणून वॉर्डन येतात ज्यांचं हॉस्टेल बोरिवलीला आहे आणि त्या बिनदास दिन दहाडे ते हे इलिगल काम करतात आणि मला धमकी देत आहे. मध्ये टोटल 26 रूम आहेत. 26 रूम मधून फक्त 11 रूम ह्या लोकांनी चालू ठेवले. बाकीचे ते लोक गणपतीला, पार्टीला असं भाड्याने देतात, जसं आता गिफ्टला दिलंय भाड्याने. ही माझी बाजूची रूम आहे. इथेही यांनी माणूस ठेवला होता, तो नेहमी ड्रिंक करायचा. जेव्हा माझ्या रूम मध्ये मुली होत्या बिनदास दिन